ध्येय तयारी शालेय जीवनातील स्पर्धा परीक्षांची इयत्ता 1ली ते 8वी हर्षदा ऑनलाईन एज्युकेशन या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी सर्व विद्यार्थी मित्रांचे स्वागत करतोय. आज आपण या व्हिडिओमध्ये जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा, स्कॉलरशिप परीक्षा तसेच सर्व स्पर्धा परीक्षासाठी उपयुक्त ठरणारी विविध घटकावरील उदाहरणे सोडवणार आहोत. सराव संच 1 ते सराव संच 6 मध्ये आपण याच पद्धतीची उदाहरणे सोडवलेली आहेत. उदाहरणे पाहत असताना सुरुवातीला उदाहरण पहा, व्हिडिओ पॉज करा, स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा, आपले उत्तर बरोबर येते का नाही ते चेक करा आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये किती उदाहरणे आपण बरोबर सोडवली हे मला नक्की कळवा. 1 ते 6 सराव संचाच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. प्रश्न क्रमांक पहिला, जर 15 पंक्यांची किंमत 20,400 रुपये आहे तर 14,960 रुपयामध्ये किती पंख येतील? पहा, आपल्या उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे, आपल्याला 15 पंक्यांची किंमत दिलेली आहे 20,400 रुपये आणि आपल्याला काढायचे 14,960 रुपयामध्ये किती पंख येतील. एकूण येणारे पंखे, पहिला पर्याय ए पर्याय आहे 10, बी पर्याय 11, सी पर्याय आहे 24 आणि डी पर्याय आहे 13. पहा, आपल्याला या ठिकाणी अनेक म्हणजे 15 पंख्यावरून 15 पंख्यांच्या किमतीवरून आपल्या एका पंख्याची किंमत काढावी लागेल. जर अनेकावरून एकाची किंमत काढायची असेल तर नेहमी काय केला जातो, भागाकार केला जातो. म्हणजे या ठिकाणी सर्वप्रथम एका पंख्याची किंमत काढावी लागेल. एक पंखा बरोबर एकूण किंमत 20,400 भागिले 15, कारण 15 पंख्यांची किंमत 20,400 रुपये आहे. बघा, 15 एके 15, काय राहिले 5, भागाकार व्यवस्थित करा, वरतून घेतले 4, 15 त्रिक 45, 9, 15 शून्य शून्य, 15 सख्ख 90 आणि 15 शून्य शून्य, 1,360 रुपये ही एका पंख्याची किंमत आलेली आहे. मग एक पंखा जर 3,660 रुपयामध्ये येत असेल तर आपल्याला काय काढायचं आहे, पहा 14,960 रुपयामध्ये किती पंखे येतील. मग येणारे पंखे बरोबर किंवा या किमतीमध्ये मिळणारे पंखे बरोबर एकूण रक्कम म्हणजे 14,960 भागिले एका पंख्याची किंमत 1,360. या पद्धतीने आपल्याला समीकरण मांडावं लागेल. या शून्याला हा शून्य गेला, पहा 136 ना आपण भागूया. 136 एक 136, 100 भाग 1चा बसला, 149 मधून 136 वजा करा, 3 1 0 वरतून घेतले 6, पुन्हा 136 येईल, 36 एके 36, उत्तराला आपला 11. म्हणजे जर 15 पंख्याची किंमत 20,400 रुपये असेल तर 14,960 रुपयामध्ये 11 पंखे येतील. पर्याय क्रमांक बी बरोबर आहे. लक्षात सर्वांच्या. पुन्हा एकदा सांगतोय, 15 पंख्याच्या किमतीवरून एका पंख्याची किंमत काढा, आलेल्या किमतीने दिलेल्या रुपयाला भागा, तुम्हाला मिळणार एकूण त्या रकमेमध्ये किती पंखे मिळतील हे लक्षात येईल. लक्षात सर्वांच्या. प्रश्न क्रमांक दुसरा वाचतोय पहा, 26,000 भागिले 13 शतक अधिक 30 दशक बरोबर किती? ए पर्याय आहे 32 दशक, बी आहे 35 शतक, सी आहे 36 दशक आणि डी आहे 320 दशक. आपल्याला काय दिलं आहे पहा, यांनी आपल्या पदावली दिलेली आहे, परंतु पदावली देत असताना यांनी काय केलेलं आहे, 26,000 दिलेलं आहे. मग आपण काय करायचं आहे, 26,000 अंकामध्ये आपण लिहून घेऊया 26,000. त्यानंतर 13 शतक, 13 शतक म्हणजे 13 गुणिले 100, 1,300 अधिक 30 दशक बरोबर 30 गुणिले 10 बरोबर 300. हे समीकरण आपलं तयार झालं. आता याच्यावरून आपल्याला समीकरण तयार करावं लागेल. त्यांनी अक्षरामध्ये दिलेलं होतं, आपण अंकामध्ये लिहून घेतलेलं आहे. आता याच्यावरून आपण पदावली तयार करूया. 26,000 भागिले 13 शतक 1,300 अधिक 30 दशक 300. पदावली सोडूया. आता पहा, 26,000 भागिले 1300 याची मांडणी आपण जर अंश आणि छेदाच्या रूपामध्ये मांडली तर सोपं जाईल आपल्याला. 26,000 छेद 1,300, या शून्याला हा शून्य कॅन्सल, या शून्याला हा शून्य कॅन्सल,
13 एके 13, 13 दोन्ही 26, 13 0 0, 20 उत्तर आलं. याचं उत्तर 20 आलं. 20 अधिक 300 बरोबर 320. आता आपण पर्यायाचा जर विचार केला तर 320 हा पर्याय नाही याच्यामध्ये. मग 320 पर्याय नाही आहे, परंतु इथं दशकाच्या मध्ये, शतकाच्या रूपामध्ये, दशकाच्या रूपामध्ये आणि दशकाच्या रूपामध्ये दिलेलं आहे. मग आपण जर 320चे दशक करायचे असतील तर याला भागिले 10 करा, कारण 1 दशक बरोबर 10 एकक. 32 दशक आपलं उत्तर आलं. किती नंबर पर्याय बरोबर आहे? पर्याय क्रमांक ए बरोबर आहे. लक्षात सर्वांच्या? या पद्धतीने तुम्ही उदाहरण सोडवू शकताय. प्रश्न क्रमांक 3 वाचतोय पहा. एका वर्गात 78 मुले असून 13/26 मुले आहेत. त्यातील 1 मुलींची कबड्डी संघात निवड झाली, तर कबड्डी संघात किती मुलींची निवड झाली? काय दिले पहा आपल्याला याच्यामध्ये? एका वर्गातील मुलांची संख्या दिली. आता याच्यामध्ये मुलं म्हणजे इथं बॉईज अँड गर्ल्स असं आपण म्हणू शकतो. एकूण स्टुडंट 78 आहेत. त्यातील 13/26 मुली आहेत आणि त्यातील पुन्हा 1/3 मुलींची कबड्डी संघामध्ये निवड झालेली आहे. मग आपला प्रश्न विचारला आहे, कबड्डी संघामध्ये किती मुलींची निवड झालेली आहे? हा प्रश्न नवोदयमध्ये सुद्धा आलेला आहे पहा. स्कॉलरशिपमध्येही हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो, इयत्ता 5वी स्कॉलरशिपमध्ये. आता 78 मुलं आहेत. 78चे 13/26 आपल्याला काढून घ्यावं लागेल. म्हणजे आपल्याला एकूण मुली निघतील. का? तर 78 पैकी 13/26 मुले आहेत. याची मांडणी कशी करायची आहे पहा. 78 गुणिले 13/26, 26 एके 26, 26 दोन्ही 52, 26 त्रिक 78 आणि 13 त्रिक 39. 39 मुलींची संख्या आली. आता 39 आपलं उत्तर नाही आहे. 39 मुलीपैकी पुन्हा काय झाले पहा, 1/3 मुलींची कबड्डी संघामध्ये निवड झाली. म्हणजे 39चे 1/3 आपल्याला काढायचं आहे. मग 39 गुणिले 1/3, 3 एके 3, 3 एके 3, 3 त्रिक 9, 13. तर 13 मुलींची कबड्डी संघामध्ये निवड झालेली आहे. पर्याय क्रमांक किती बरोबर आहे पहा? पर्याय क्रमांक बी बरोबर आहे. लक्षात सर्वांच्या? या पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवू शकतो. प्रश्न क्रमांक 4 पहा. 548/1000 अधिक 85/100 अधिक 5/10 बरोबर किती? आता हा अपूर्णांकाची बेरीज आहे, व्यवहारी अपूर्णांकाची बेरीज आहे. परंतु या उदाहरणामध्ये व्यवहारी अपूर्णांकाची बेरीज करण्यापेक्षा जर याचं आपण दशांश अपूर्णांकात रूपांतर केलं तर आपल्याला हे उदाहरण सोप्या पद्धतीनं सोडवता येईल. तुम्ही जर व्यवहारी अपूर्णांकाची बेरीज केली तर तुम्हाला छेद समान करून घ्यावं लागेल. 1000 छेद होईल. पुन्हा त्याचा गुणाकार छेद समान केल्यानंतर 100चा छेद 1000 करण्यासाठी त्याला 10ने गुणावं लागेल. पुन्हा अंशाला 10ने गुणावं लागेल. हे सर्व करण्यापेक्षा काय करा, इथं दशांश अपूर्णांकात रूपांतर करून घ्या. 1 वर 3 शून्य आहेत. उजवीकडून 3 घरं डावीकडे सरकून दशांश चिन्ह द्या. म्हणजे काय तयार होईल पहा, 0.5 5 4 8 अधिक 2 घरं आहेत, 2 घरं सरकवा, 0.8 5 अधिक 1 घर आहे 0.5. आता यांची बेरीज करा. यांची बेरीज करत असताना उभ्या मांडणीनं करा. उत्तर आपलं बरोबर आलं पाहिजे. 0.5 4 8 अधिक 0.8 5 0 अधिक 0.5. हे 0 लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल. 8 5 आणि 4 9, 5 आणि 5 10 आणि 8 18, हातच्याला 1 1. 1.898 किती नंबर पर्याय पहा? पर्याय क्रमांक सी आहे. या पद्धतीने तुम्ही करू शकताय. छेद समान करून पण करू शकताय, परंतु या पद्धतीनं तुमचं उदाहरण लवकर होईल. लक्षात सर्वांच्या? प्रश्न क्रमांक 5 पहा. 36.9/6 भागिले 24.7/6 बरोबर किती? आता याची मांडणी करून घेऊया आपण. भागाकार आहे पहा. 36.9/6 भागिले 24.7/6. आता ह्या पूर्णांकयुक्त अपूर्णांक याचा अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करून घ्या. 36.9/6चं अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करायचं असेल तर 36 गुणिले 6 आणि आलेल्या गुणाकारामध्ये अंश मिळवावा लागेल. परंतु याच्यापेक्षा अजून आणखी आपल्या सोप्या पद्धतीने करता येईल. तुमच्या लक्षात आलं असेल. याला ती संक्षिप्त रूप देऊया आपण फक्त या अंशांच्या छेदाला. 3 त्रिक 9, 3 दोन्ही 6. आता काय तयार झालं पहा, 36.3/2 भागिले 24.7/6. आता 36.9/6 आणि 36.3/2 हे सममूल्य अपूर्णांक झाले. हे सोपं झालं पाहता. 36 दोन्ही 72, 72 आणि 3 75, 75/2
भागिले आहे असं लिहून घेऊया आपण. 24 सख्ख 144 आणि 144 आणि 7 किती येते पहा, 151. 151 मांडून घेऊया छेद 6. आता यांचा भागाकार करायचा आहे. भागिले म्हणजे उलटून गुणिले हे आपल्याला माहीत आहे. इथं सोडवूया आपण. 75/2 गुणिले 6/151. बेक बे बेत्रिक 6. आता 75 गुणिले 3 5×3=15 हातचे 1 7×1=21 आणि 1=22 हा छेद 151 आहे पहा. आता याला अतिसंक्षिप्त रूप देता येत नाही आणि पर्यायाचा जर विचार केला आपण तर पर्याय क्रमांक 1 आपल्याला इथं 225/151 आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 याचं तर बरोबर उत्तर आहे. लक्षात सर्वांच्या. आपल्याला फक्त सोप्या पद्धतीनं सोडवता आलं पाहिजे. याचं आपल्याला अतिसंक्षिप्त रूप करता आलं की मग हे उदाहरण सोपं होऊन जाईल. प्रश्न क्रमांक 6 वाचतोय पहा. प्रगतीने मराठीच्या पुस्तकाचा 3/4 भाग व 19 पाने वाचली तेव्हा 25 पाने शिल्लक राहिली व श्रेयाने इतिहासाच्या पुस्तकाचा 3/5 भाग वाचल्या 30 पाने वाचली 3/5 भाग आणि 30 पाने वाचली तेव्हा 28 पाने शिल्लक राहिली. तर प्रगतीच्या पुस्तकाची पाने श्रेयाच्या पुस्तकाच्या पानांपेक्षा कितीने जास्त आहेत. आता आपल्या उदाहरणामध्ये काय दिलंय पहा. प्रगती नावाची मुलगी आहे आणि श्रेया दोघांच्या प्रगतीकडे मराठीचं पुस्तक आहे, श्रेयाकडे इतिहासाचं पुस्तक आहे. प्रगतीच्या मराठीच्या पुस्तकामध्ये प्रगतीने 3/4 भाग आणि 19 पानं वाचले आहेत तेव्हा 25 पानं शिल्लक आहेत. आणि श्रेयानं काय केलं पहा 3/5 भाग वाचला तर 30 पाने आणि वाचली आणि 28 पाने शिल्लक राहिली. तर प्रगतीच्या पुस्तकांची पाने ही श्रेयांच्या पुस्तकाच्या पानापेक्षा कितीने जास्त होती हा प्रश्न आहे. कितीने जास्त कितीने कमी वजाबाकी करायची. पण वजाबाकी कशाची करायची तर पुस्तकाच्या पानांची करायची. तर आपल्याला सुरुवातीला पुस्तकांची पानं किती आहेत हे काढावं लागेल. सुरुवातीला पहा प्रगतीला मराठीचं पुस्तक आहे हे काढूया. 3/4 भाग आणि 19 पाने. याचा अर्थ काय बघा 3/4 म्हणजे तिने मराठीच्या पुस्तकाचे समान 4 भाग केलेत. पानांचे समान 4 भाग केले. समजा हे मराठीचं पुस्तक आहे. आकृतीच्या साहाय्यानं समजून घेऊया. याचे समान 4 भाग झाले 1 2 3 आणि 4. याच्यामध्ये 3 भाग वाचलेला आहे. हा एक वाचला, हा दुसरा आणि हा तिसरा. आणि जो एक भाग शिल्लक राहिला आहे तर त्यातली 19 पानं वाचली आणि शिल्लक किती राहिली 25 पाने. याचा अर्थ काय झाला पहा. एक भाग म्हणजे 19 अधिक 25 पाने 9×5 14 हातच्या 1 44 पाने. म्हणजे त्या पुस्तकाचा एक भाग प्रगतीच्या मराठीच्या पुस्तकाचा एक भाग बरोबर 44 पाने. तर असे 4 भाग आहेत. गुणिले 4 करा 4×4 16 हातचे 1 4×4 16 आणि 1 17 176 पाने ही मराठीच्या पुस्तकाची झाली. हे लक्षात आलं का पहा सर्वांच्या. हे लक्षात आलं तर पुढचं उदाहरण लक्षात येणार आहे आपल्या. आता श्रेयाकडे जे पुस्तक आहे इतिहास त्याची पाने किती आहेत पाहूया आपण. श्रेया लिहितोय आपण या ठिकाणी. श्रेयाने पुस्तकाच्या पानांचे समान किती भाग केलेत पहा 5 केलेत. आपण 5 भाग करूया. 1 2 3 4 आणि 5. याच्यामध्ये 3 भाग पूर्ण वाचलेत आणि 2 भाग वाचायचे राहिलेत. परंतु 2 भागामधले 30 पाने वाचली की 28 पाने शिल्लक होत आहेत. म्हणजे ही 2 भाग म्हणजे 30 पाने अधिक 28 पाने. मग 30 अधिक 28 किती आलं पहा 58. 8 अधिक 0 8 3 2 5 58 पाने. 2 भाग बरोबर 58 पाने. मग एक भाग बरोबर किती पानं आली. एक भाग बरोबर 58 भागिले 2 29. मग श्रेयाने त्याच्या पुस्तकाचे समान 5 भाग केले होते म्हणून 29 गुणिले 5 9 5 45 हातचे 4 9 2 5 2 10 10 4 14 145 पाने ही इतिहासाच्या पुस्तकाची. ह्या लक्षात सर्वांच्या. प्रगतीच्या मराठीच्या पुस्तकाची 176 पाने. श्रेयाच्या इतिहासाच्या पुस्तकाची 145 पाने. तर विचारलाय प्रश्न काय पहा आपल्याला. प्रगतीच्या पुस्तकांची पाने ही श्रेयाच्या पुस्तकापेक्षा कमी आहेत का जास्त आहेत. तर प्रगतीची 176 आहेत, श्रेयाची पाने 145. तर प्रगतीची पाने ही जास्त आहेत. तर कितीने जास्त आहेत
तर 176 वजा 145 आपल्याला करावं लागेल. 6मधून 5 गेले 1, 7मधून 4 गेले 3, 0. 31 पानं जास्त आहेत. नवोदयमध्ये विचारला जाणारा हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर स्कॉलरशिपमध्ये पण विचारला जातो. 8वी स्कॉलरशिपमध्ये पण विचारला जाईल. तुमच्या 5वीपर्यंतच्या किंवा 6वीपर्यंतच्या सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जाणारा अपूर्णांकावरचा हा महत्त्वाचा प्रश्न आहे. याला तुम्ही IMP पण म्हणू शकता. लक्षात सर्वांच्या. प्रश्न क्रमांक 7 पहा. 12ने भाग जाणाऱ्या सर्वात लहान व सर्वात मोठ्या 2 अंकी संख्येची सरासरी किती आहे? आपल्या संख्यांची सरासरी काढायची. काय दिले पहा. 12ने भाग जाणाऱ्या सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या 2 अंकी संख्येची सरासरी काढायची आपल्याला. आता 12ने भाग जाणाऱ्या सर्वात लहान 2 अंकी संख्या कोणती आहे पहा. 12ने भाग जाणाऱ्या 12चा पाढा लिहून घेऊया आपण. 12ने भाग जाणाऱ्या म्हणजे 12ने विभाज्य असणाऱ्या 12च्या पटीतल्या संख्या. 12 एके 12, 12 दोन्ही 24, 12 त्रिक 36, 12 चौक 48, 12 पंचे 60, 12 सख्ख 72, 12 साती 84, 12 अट्टी 96, 12 9 160. या ठिकाणी 3 अंकी संख्या सुरू होत आहेत. 12ने भाग जाणारी सर्वात लहान 2 अंकी संख्या 12, सर्वात मोठी 2 अंकी संख्या 96. मग यांची सरासरी काढायची. 12 आणि 96ची सरासरी काढायची. तर 12 अधिक 96 यांची बेरीज करा. 6 2 8, 9 1 10, 108 आलं. सरासरी करताना भागिले 2 करा या ठिकाणी, कारण 2 संख्या आहेत. भागिले 2, 2 पंचे 10, 2 चौक 8, 54 यांची सरासरी येईल. आहे का पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 ए हा याचं बरोबर उत्तर आहे. लक्षात सर्वांच्या. खूप सोपा प्रश्न आहे. हे प्रश्न 5वी स्कॉलरशिपमध्ये तर नक्की विचारले जात आहेत पहा. प्रश्न क्रमांक 8 पहा. यम ही 11ने निशेष भाग जाणारी विषम संख्या आहे. तर 11ने निशेष भाग जाणारी यमच्या पुढील विषम संख्या कोणती? ए पर्याय यम अधिक 11, बी पर्याय यम अधिक 22, सी पर्याय यम अधिक 33 आणि डी पर्याय यम अधिक 20. आता पहा 11ने भाग जाणाऱ्या संख्या कोणकोणत्या आहेत पहा. 11 एके 11, 11 दोन्ही 22, 33, 44, 55, 66. ह्या 11ने निशेष भाग जाणाऱ्या संख्या आहेत. आता याच्यामध्ये यम ही 11ने निशेष भाग जाणारी विषम संख्या आहे. तर पहिली संख्या कोणती आली मग. 11 आली. आता याच्या पुढची विषम संख्या कोणती येईल पहा. आता या 11मध्ये 11 मिसळल्यानंतर 22 येईल. म्हणजे 11 अधिक यम अधिक 11 ही संख्या सम झाली, कारण ही लगतची पुढची संख्या आहे. मग 11ने निशेष भाग जाणारी यमच्या पुढील विषम संख्या कोणती आहे पहा. तर इथं 33 आहे. तर 33 आपल्याला कसं मिळेल. तर यम अधिक 22 ही 11ने निशेष भाग जाणारी 11च्या नंतरची पुढची विषम संख्या आहे. यमला जर आपण 11 धरलं तर यम अधिक 22 ह्याच्यामध्ये 22 मिळवावं, म्हणजे आपल्याला त्याच्या पुढची विषम संख्या 33 ही मिळणार आहे. लक्षात सर्वांच्या. पर्याय क्रमांक बी हे आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 पहा. 17, 34, ए आणि 68 या प्रमाणात असतील तर एची किंमत आपल्याला काढायची आहे. सगळ्यात महत्त्वाचे या प्रमाणात आहेत, तर याची किंमत काढायची आहे. जर 4 संख्या प्रमाणात असतील तर हे सूत्र सर्वांना माहीत पाहिजे. अंत्यपदाचा गुणाकार बरोबर मध्यपदांचा गुणाकार. ज्या विद्यार्थ्यांना हे माहीत नाही त्यांनी लिहून घ्या. संख्या लिहितोय पहा मी. 17, 34, ए आणि 68. याच्यामध्ये 17 आणि 68 ही अंत्यपद आहेत, म्हणजे शेवटची. म्हणजे काय होणार आहे पहा. इथं लिहितोय 17 गुणिले 68 बरोबर. आणि 34 आणि ए ही मध्यपद आहेत. ह्या मध्यपदांचा गुणाकार म्हणून 34 गुणिले ए. आपल्या एची किंमत काढायची आहे. 34 गुणिले आहे, मग डाव्या बाजूला ते भागिले होईल. म्हणून ए बरोबर 17 गुणिले 68 छेद 34. ए बरोबर 17 एके 17, 17 दोन्ही 34, 2 एक 2, 2 त्रिक 6, 2 चौक 8. याची किंमत 34 असणार आहे. पर्याय क्रमांक किती बरोबर आहे. पर्याय क्रमांक डी हे आपलं बरोबर उत्तर आहे. लक्षात सर्वांच्या. ज्यांना हे माहीत नाही आहे त्यांनी हे लिहून घ्या. अंत्यपदाचा गुणाकार बरोबर मध्यपदांचा गुणाकार. हे परीक्षेमध्ये उदाहरण येऊ शकतं. प्रश्न क्रमांक 10 पहा. पदावली आहे. 21.1/4 वजा चौकटी कंसामध्ये 9/4 गुणिले 8/3 गुणिले गोल कंसामध्ये 5 भागिले 1.1/4 गोल कंस पूर्ण चौकटी कंस पूर्ण गुणिले 3/4 आहे. आता पदावली आपण सोडून घेऊया. पदावली सोडवत असताना
जे पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे त्याचे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करून घेऊया. 21 चौक 84, 84 ने 1 85, 85/4 वजा चौकटी कंसामध्ये 9/4 गुणिले 8/3 गुणिले गोल कंसामध्ये 5 भागिले 4 एके 4, 4 ने 1 5, 5/4 गोल कंस पूर्ण चौकटी कंस पूर्ण गुणिले 3/4. आता हा कंस पर्यंत सोडून घ्यावा लागेल. इथं सोडवतोय पहा. 5 भागिले 5/4 आहे. भागिले म्हणजे उलटून गुणिले 5 गुणिले 4/5, 4 एक 5 एके 5, 5 एके 5, 4 उत्तर आलं. याचं उत्तर 4 आलं. या ठिकाणी आपण मांडणी करून घेऊया. 85/4 वजा 9/4 गुणिले 8/3 गुणिले 4 पूर्ण चौकटी कंस पूर्ण गुणिले 3/4. या ठिकाणी पहा 4 एके 4, 4 एके 4, 3 एके 3, 3 त्रिक 9, 8 त्रिक 24 राहिलं. मग 85/4 वजा 24/1 गुणिले 3/4. आता या ठिकाणी गुणाकार आधी करून घेऊया. 4 एके 4, 4 सक 24, साइन त्रिक 18. आपलं शेवटचे टप्पा काय होते पहा. 85/4 वजा 24/1. साइन त्रिक 18 येणार, 24 नाही. साइन त्रिक 18. ओके. आता यांची वजाबाकी छेद सारखा करून घेऊया. 4 आला. 85 वजा याचा छेद 4 करण्यासाठी याला 1ला 4ने गुणावं लागलं. अंशाला पण 4ने गुणवूया. 18 चौक 72. 85मधून 72 वजा झाले, वजा केले 13 आलं. 13/4. 13/4 पर्याय नाही आहे, परंतु इथं पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे पर्याय आहेत. आपला अंशाधिक अपूर्णांक आहे म्हणजे 13/4ला जर आपण अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर केलं तर काय येईल पहा. 4 एके 4, 4 त्रिक 12, 1 बाकी छेद तोच आला. म्हणजे 3.1/4 याचं उत्तर आहे. किती नंबर पर्याय बरोबर आहे पहा. बी पर्याय बरोबर आहे. या पद्धतीने आपण 10 उदाहरणं सोडवली आहेत. तुम्ही ही 10 उदाहरणं व्हिडिओ पॉज करा, 10 उदाहरणं सोडवा. एक एक उदाहरणं सोडवत चला व्हिडिओ पॉज करून. आपलं उत्तर बरोबर येतं का नाही पहा. मला उत्तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपण पुढील व्हिडिओमध्ये म्हणजे सराव संच 8मध्ये याच पद्धतीचे 10 उदाहरणांचा सराव करणार आहोत. मला नक्की खात्री आहे तुम्ही आत्तापर्यंतचे जे माझे 1 पासूनचे 7पर्यंत, आता हा 8 याच्या नंतरचा जो 8वा सराव संच आहे याचा तुम्हाला नवोदय परीक्षा असेल, स्कॉलरशिप परीक्षा असेल किंवा इयत्ता 5वी इयत्ता 6वीपर्यंतच्या कोणत्याही स्पर्धा परीक्षा असतील प्राथमिक लेवलच्या, याचा नक्की फायदा होईल. हा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि हर्षद ऑनलाईन एज्युकेशन या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.